आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो चतुर्थ सोपान किष्किंधाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 822. आपण गेल्या कथा चिंतनामध्ये प्रभू रामचंद्रांनी बालीवरती हा बाण कशा पद्धतीने चालवला याचं वर्णन ऐकलं. सुग्रीवाला अनेक प्रकाराने सज्ज करून प्रभू रामचंद्र त्याला रणांगणात पाठवतात, परंतु मनाने हारलेला सुग्रीव काही केल्या बालीशी 2 हात करू शकत नाहीये. शेवटी हे सर्व काही झाडाच्या आडून पाहणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी बालीवरती आपला एक बाण जो मारलेला आहे त्याने बालीच्या हृदयाचा ठाव घेतला. बाली धारातीर्थ होऊन जमिनीवरती पडलाय आणि मग झाडाच्या मागून बाहेर येणारे प्रभू रामचंद्र बाली कसा पाहत आहे याचं वर्णन आपण कालच्या चिंतनामध्ये पाहिलं. श्याम गात सिर जटा बनाए, अरुण नयन सर चाप चढ़ाए, पुनि पुनि चितई चरण चित दीना, सुफल जन्म माना प्रभू चिन्हा. अशा पद्धतीने बालीने आपली दृष्टी प्रभू रामचंद्रांच्या चरणांवरती खेळवली आहे. मुखामध्ये जरी कटू वचन असले, जरी या क्षात्रिय धर्माला न शोभणारी अशी कृती प्रभू रामचंद्रांनी बालीच्या बाबतीमध्ये केली आहे, याचं जणू काही स्पष्टीकरणच बाली प्रभू रामचंद्रांच्या समोर विचारतोय की मै बैरी सुग्रीव पियारा, मी तुमचा वैरी आणि सुग्रीव तुम्हाला अत्यंत प्रिय, याच्या मागचं कारण काय आहे प्रभू? माझा असा कुठला अवगुण आहे की ज्यामुळं मला ही मृत्यूदंडाची शिक्षा आपण दिली? अशा रीतीने प्रभू रामचंद्रांना बालीने प्रश्न केलेला आहे. प्रभू रामचंद्र बालीला म्हणतात की ऐक, आपली छोट्या भावाची पत्नी, आपली बहीण, आपल्या पुत्राची पत्नी किंवा आपली कन्या, या चारींनाही जो समान नजरेने पाहतो, ज्याची दृष्टी या चौघांकडेही वाईट अशा पद्धतीने जाते, त्याला मारल्याने कुठल्याही पद्धतीचं पाप हे लागत नाही. अशा रीतीने प्रभू रामचंद्रांनी बालीला आपण केलेल्या कृतीचं कारण सांगितलं आणि या पुढील कथाभाग जो कालच्या दोह्यातला राहिलेला आहे त्या समवेत आपण पुढील दोह्याचं गायन करत आजच्या कथा चिंतनामध्ये जाऊयात. सुनत राम अति कोमल बानी, बाली सीस परसेऊ निज पानी, अचल करो तनु राखहु प्राणा, बाली कहा सुनु कृपा निधाना, जन्म जन्म मुनि जतनु कराही, अंतराम कही आवत नाही, जासु नाम बल शंकर कासी, देत सब ही सम गति अबिनासी, ममलोचन गोचर सुयावा, बहुरी की प्रभु अस बनी बनावा, सो नयन गोचर जासु गुण नित नेति कही श्रुति गावही, जिति पवन मन गो नीरस करी मुनि, ध्यान कबहु कपावही, मोहि जानी अति अभिमान, बस प्रभु कहेहु राखू शरीरही,
अस कवन सठहटी काटी सुरतरु बारी करी ही बबूरही अब नाथ करी करुणा बिलो कहूँ देहु जो बर मागऊ जेहि जोनि जन्मो कर्म बसतः राम पद अनुरागऊ यह तनय मम सम विनय बल कल्याण प्रद प्रभु लीजिए गही बाह सुर नर नाह आपन दास अंगद कीजिए दास अंगद कीजिए दास अंगद कीजिए राम चरण दृढ़ प्रीति करी बालिकी न तनु त्याग सुमन माल जिमि कंठते गिरत न जानई नाग सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, बाली धारातीर्थ पडलेला आहे, हृदयामध्ये बाण लागलेला आहे, डोळ्याच्या समोर प्रभू रामचंद्रांची ही सगुण साकार मूर्त आहे. प्रभू रामचंद्रांच्या बद्दल मनामध्ये अतीव प्रेम निर्माण झालंय. त्यांची दृष्टी अर्थात बालीची दृष्टी प्रभू रामचंद्रांच्या चरणांवरती स्थिरावली आहे. परंतु एक कटू प्रश्न हा मनाला सतवतोय की मी प्रभू रामचंद्रांचा वैरी आणि हा सुग्रीव प्रभू रामचंद्रांना इतका प्रिय, यामध्ये नेमकं असं माझ्यात काय अवगुण आहे की ज्यामुळे मला मृत्यूदंडाची शिक्षा प्रभू रामचंद्रांनी दिली. प्रभू रामचंद्र त्याला सर्वप्रथम नीतीच्या आधाराने उत्तर देताना म्हणतात की आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या 4 स्त्रियांच्याकडे जो वाईट दृष्टीने पाहत नाही, मग त्यामध्ये आपल्या छोट्या भावाची पत्नी, आपली सख्खी बहीण, आपल्या पुत्राची पत्नी आणि आपली कन्या यांच्याविषयी मनामध्ये कुठल्याही प्रकारचा वाईट भाव ज्याच्या येत नाही, तोच खऱ्या अर्थाने धर्मनिष्ठ आहे. अन्यथा अशा वाईट दृष्टीने पाहणाऱ्या व्यक्तीला मारल्याने देखील काहीही पाप घडत नाही. प्रभू रामचंद्र बालीला हे नीतीच्या आधाराने त्याला मृत्यूदंड देण्याच्या मागचं कारण सांगत आहेत. अर्थात यातील एक अपराध तर सुग्रीवाकडून देखील घडलाच होता ना, परंतु तरी देखील सुग्रीवावरती असलेलं हे कैवार आणि त्यामुळं त्याच्या अनंत अपराधांना क्षमा करून प्रभू रामचंद्रांनी त्याची बाजू घेतली आहे. बालीला जरी या उत्तराने समाधान झालं नसलं तरी पुढील जी चौपाई प्रभू रामचंद्रांच्या मुखातून गोस्वामीजींनी लिहिलेली आहे त्या चौपाईचा मतितार्थ ऐकताच बालीच्या मनाचं पूर्ण समाधान झालं. मूढ तो ही अतिशय अभिमाना नारी सिखाव न करसी न काना मम भुज बल आश्रित ते ही जानी मारा चहसी अधम अभिमानी. गोस्वामीजी लिहितात की हे मूढा, तुला अत्यंत अभिमान आहे, तू आपल्या पत्नीच्या शिकवण्याकडे देखील लक्ष दिलं नाहीस. सुग्रीवाला माझ्या सामर्थ्याचा आधार आहे हेच तुझी पत्नी तुला समजावून सांगत होती. ते ऐकूनही हे अधम अभिमानी तू त्याला मारण्याच्या इच्छेने युद्धामध्ये उतरलास. जेव्हा प्रभू रामचंद्र बालीला हे वचन ऐकवतात त्या क्षणी बालीला प्रभू रामचंद्रांचं अंतर्यामित्व हृदयामध्ये जाणवतं. कारण ज्या आपल्या पत्नीने ताराने आपल्याला प्रभू रामचंद्रांचं हे बळ सांगितलं होतं
सुनुपती जिन्हि मिलेउ सुग्रीवा ते द्वौ बंधु तेज बल सीवा कौसलेस सुत लक्ष्मण रामा कालहु जीति सकहि संग्रामा. हेच ते वचन होतं जे ताराने बालीला सुग्रीवाशी लढाई करण्याच्या आधी काही क्षण महालामध्ये सांगितलं होतं. आता हा पती पत्नीचा संवाद आहे, केवळ या दोघांनाच हा झालेला संवाद माहिती होता. इथं तिसरं कोणीच नव्हतं, कोणीच. आणि तरी देखील प्रभू रामचंद्र अचूक पद्धतीने बालीला सांगतायत की तुझी पत्नी देखील तुला सांगत होती की नको जाऊस लढायला. त्या सुग्रीवाला प्रभू रामचंद्रांच्या बळाचा आधार आहे आणि हे सगळं जाणूनही तू सुग्रीवाच्या विरुद्ध लढायला उभा राहिलास. श्री महाराजांचं यावरती एक वाक्य आहे की आपण भगवंताशी 24 तास उघडा व्यवहार करावा. कारण आपल्या जीवनाची अशी कुठली अवस्था आहे ज्याला भगवंत साक्षी नाही. आपल्या जीवनात अशी कुठली कृती आहे जी भगवंत जाणत नाही. आणि त्यामुळे खऱ्या परमार्थाचा अर्थ आहे की 24 तास भगवंत आपल्याला सन्मुख आहे हे तर निश्चित सत्य आहेच, परंतु आपण आपल्या वृत्तींच्या आधाराने भगवंताला 24 तास सन्मुख आहोत का? सज्जनो, जनतेला प्रभावित करणं, समाजाला प्रभावित करणं हे त्या मानाने अत्यंत सोपं आहे, परंतु आपल्या अंतरंगातल्या भगवंताला आपल्या स्वभावाने प्रभावित करणं हे महाकठीण आहे. आणि सगळा परमार्थ कोणासाठी आहे हा? मी स्वतःला हा प्रश्न विचारतो की अरे रवींद्र पाठक, तू का एवढी प्रवचनं करतोस, का ही कथा सांगतोस, काय साधायचंय तुला? यातून मला एकच साधायचंय की माझ्या हृदयस्थ असलेल्या आत्मारामाला मी सन्मुख जाऊ शकेन. मी त्याच्या डोळ्यामध्ये माझी देखील दृष्टी मिसळून बोलू शकेन, त्या प्रामाणिकतेने, त्या सचोटीने. आणि जर ते नसेल तर हे सर्व बाह्य थोतांड आहे. आणि जर ते जमलं आणि जरी तुम्ही इतर कुठलीही गोष्ट केली नाही तरी तुम्ही परमार्थाच्या या ध्येयाला साध्य करू शकता. बरं, त्यामुळं असली मकसद तो उसे रिझाना है. आपल्या अंतरंगातल्या रामाकडे आपल्याला जायचंय, जो माझ्या जीवनाच्या प्रत्येक विचाराला, प्रत्येक कृतीला साक्षी आहे, जो जाणतो. बघा, अनेक लोक असतात की जे मनकवडे देखील असतात. आपल्या मनामध्ये काय चाललंय ते जाणू शकतात. मग प्रभू रामचंद्र देखील अशाच पद्धतीचे कोणी आहेत का? अर्थातच नाही. बालीच्या मनामध्ये त्यावेळेला तो विचार चालू नाहीच आहे. बालीला उलट प्रभू रामचंद्र स्मरण करून देत आहेत की अशी घटना युद्धाला येण्याच्या आधी तुझ्या पत्नीने तुला सांगितली, तरी देखील तू ती मानली नाहीस, ऐकली नाहीस आणि सुग्रीवाच्या विरुद्ध लढायला तयार झालास. यातूनच सिद्ध होतं की प्रभू रामचंद्र हे एखाद्या मायेच्या, अर्थात त्यातील एखाद्या छोट्याशा अल्पस्वल्प सिद्धीच्या आधाराने दुसऱ्याचं मन ओळखणारे नाहीत, तर त्याला नित्य विवेकाचा प्रकाश देणारे आहेत. आणि जेव्हा बालीने हा प्रभू रामचंद्रांच्या मुखातून ताराने आपल्याला दिलेला उपदेशाचा गाभा ऐकला, जेव्हा त्याला त्याचं स्मरण झालं, त्या क्षणी बाली त्या अवस्थेमध्ये हात जोडून प्रभू रामचंद्रांना म्हणतोय, सुनहु राम स्वामी सन चलन चातुरी मोरी. अरे, आजपर्यंत काय केलं रामा? हा राज्यकारभार करायचा, आपलं स्थान टिकवायचं, यासाठी किती बुद्धीचं चातुर्य वापरलं रे. परंतु या बुद्धीच्या चातुर्याला देखील मर्यादा आहेत. या बुद्धीच्या चातुर्याने मी कदाचित एखादी वेळ निभावून नेईन, परंतु तुला सन्मुख होण्याचा हा क्षण
यासाठी ह्या बुद्धीच्या चातुर्याचा उपयोग नाही, किंबहुना ते बुद्धी चातुर्यच मोठा अडथळा आहे. बघ, या बुद्धीचं चातुर्य मी टाकतो. आता माझ्याकडे काहीच नाहीये लपवायला. मी शरण आलोय तुला. परंतु हे प्रभु अजहु मैं पापी अंत काल गती तोरी. मला एकच विचारावं वाटतं की प्रभू, मी तुम्हाला शरण आलोय. माझा हा अंतकाळ निकट आलाय. मी आता काही क्षणांचा सोबती आहे. मला राहून राहून एकाच गोष्टीचं वाईट वाटेल की समोर आपण उभे आहात. मी माझ्या मनाची शरणागत अवस्था करायला तयार आहे. परंतु या अंतकाळी आपण सन्मुख असतानाही आणि मी शरणागत झालेलो असतानाही मी पापीच राहणार का हो? माझ्या उद्धाराचा कुठलाच दुसरा मार्ग नाही का? सज्जनो, बालीने हे केवढं मोठं विधान प्रभू रामचंद्रांच्या समोर केलंय. आपल्या समस्त बुद्धीचं हे चातुर्य गळून पडलं. चित्तामधला अहंभाव निघून गेला. एखाद्या लहान मुलाप्रमाणे शरणागत होऊन बाली प्रभू रामचंद्रांच्या समोर आपली भूमिका निवेदित करतोय की माझ्या या अंतकाळी देखील मी हा असाच पापी राहणार का? माझ्या शरणागतीमध्ये देखील अजूनही माझ्या बुद्धीचं बाध्यता आहे का? आणि जेव्हा बालीने प्रभू रामचंद्रांच्या समोर ही आपली संवेदना प्रगट केली, जो बाली आतापर्यंत अत्यंत कठोर वचनांच्या आधाराने प्रभू रामचंद्रांशी संवाद करत होत्या, मै बैरी सुग्रीव पियारा अशा पद्धतीने प्रतिप्रश्न करत होता, त्या बालीचा अचानक कंठ दाटून आलेला आहे. तो बाली प्रभू रामचंद्रांच्या समोर पृच्छा करतोय की सुनत राम अति कोमल बानी, बाली सीस पर सेव निज पानी. प्रभू रामचंद्रांना शरण जाणं, प्रभू रामचंद्रांशी अत्यंत कोमल वचनांच्या आधाराने आपलं चित्त निवेदित करणं आणि तत्पश्चातही मनामध्ये असा विचार करणं की तरी देखील मी पापी राहीन, हे प्रभू रामचंद्र समोर असताना कदापिही घडणं शक्य नाही. प्रभू रामचंद्रांनी बालीचा हा शरणागत भाव आपल्या हृदयामध्ये जाणला आणि त्यासर्षी प्रभू रामचंद्र म्हणतायत, सुनत राम अति कोमल बानी, बाली सीस पर सेव निज पानी. प्रभू रामचंद्रांनी बालीच्या मस्तकी आपल्या हाताने त्याला स्पर्श केलेला आहे. या स्पर्शाला केवळ एकच गोष्ट कारण ठरली आणि ती म्हणजे बालीचा शरणागत भावनेतून त्याने उद्गारलेली अत्यंत कोमल वचन. भगवद्गीतेमधला तो श्लोक डोळ्यासमोर येतोय. मला नेमका आता श्लोकाचे शब्द डोळ्यासमोर येत नाहीत, परंतु सद्गुरूकडून ज्ञान कसं घ्यावं यासाठी भगवान श्रीकृष्णाने सांगितलंय की आपण त्यांना सामोरं जावं, त्यांना नतमस्तक होऊन प्रणाम करावा आणि अत्यंत विनयाने अत्यंत कोमल शब्दांच्या आधाराने आपल्या मनातली पृच्छा, आपल्या मनातले प्रश्न त्यांच्यासमोर निवेदित करावे. हाच एक मार्ग आहे गुरुकृपेच्या आधाराने ज्ञान प्राप्त करण्याचा. जेव्हा साधक असा मनोभावे आपल्या सद्गुरूला शरण जातो, आपल्या भगवंताला शरण जातो, भगवंताला सद्गुरूला त्या शरणागतावरती कृपा ही करावीच लागते. बघा, एक आपल्याकडे नेहमी उदाहरण दिलं जातं की एखाद्या रिकाम्या घागरीला देखील
एखाद्या नदीच्या प्रवाहामधून पाणी घ्यायचं असेल तर तिला देखील झुकावं लागतं. ती झुकल्याशिवाय त्या नदीचं पाणी देखील त्या घागरीच्या आतमध्ये जाऊ शकत नाही. बालीचा अहम संपला. बालीच्या चित्तामध्ये कुठेतरी खोलवर रुतलेल्या या अहंकाराचा काटा प्रभू रामचंद्रांच्या वचनाने निघाला आणि त्या सरशी शरणागत झालेल्या बालीला प्रभू रामचंद्रांनी आपलंसं केलं. बालीच्या मस्तकावरती प्रभू रामचंद्रांनी हात ठेवलेला आहे, त्याला स्पर्श केलेला आहे. आणि प्रभू रामचंद्र म्हणतायत बालीला, बाली अचल करो तनु राखहु प्राणा, बाली कहा सुनु कृपा निधाना. प्रभू रामचंद्र बालीला म्हणतायत, हे बाली, मी तुझ्या मस्तकी स्पर्श केलेला आहे. तुला आता मी तुझं शरीर स्थिर करून देतो. यासाठी केवळ काही वेळ तू आपल्या प्राणांचं रक्षण कर. मी तुला तुझ्या शरीराला पूर्ववत करून देतो. तू मला शरणागत आलायस. तू आता मृत्यूच्या अपराधासाठी योग्य नाहीस. सजनो, शरणागती या शब्दाची ही खरी परीक्षा आहे बरं का. शरणागती या शब्दाला जर आपल्याला नीट समजून घ्यायचं असेल तर समर्थांनी आत्मारामामध्ये, त्याग निरूपणामध्ये आपल्या शिष्याला सांगितलेलं आहे की जे जे काही माईक आहे, जे जे काही नाशिवंत आहे, ते सगळं काही तू मला समर्पित कर. आता नाशिवंत या सदरामध्ये काय काय येतं आपल्या दृष्टीने आपण खूप विचार केला तर म्हणाल की कदाचित पैसा, अडका, लौकिक, प्रतिष्ठा, मुलं बाळ, संसार, घरदार, जमीन जुमला, या सगळ्या नाशिवंत गोष्टी आहेत. आणि त्यामुळे शिष्य देखील म्हणतो की हो स्वामी, मी या दिल्या. स्वामी म्हणतात, नक्की दिल्यास? हो दिल्या. नक्की दिल्यास? हो दिल्या. मग समर्थ म्हणतात, अरे हा दिल्या दिल्या म्हणणारा कोण आहे? तो का नाही देत मला? आपल्या स्वतः समवेत संपूर्ण समर्पण, याचं नाव शरणागती आहे. त्यामध्ये आपला प्राण देखील स्वतःसाठी सांभाळणं हा शरणागतीमधला अडथळाच आहे बघा. आणि त्यामुळे बाली जेव्हा म्हणतोय की मी शरणागत आहे आणि तरी देखील मी अंतकाळी पापीच, यावरती जणू काही प्रभू रामचंद्र त्याला त्याच्या प्राणांचं रक्षण करण्याची एक सोय करून देत आहेत. पण बालीच्या मनाची अवस्था बघा, बालीच्या या शरणागतीची निष्ठा तर बघा की इथं प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र त्याचा प्राण रोखू पाहत आहेत. जर बालीने आपल्या प्राणाच्या रक्षणाची मागणी प्रभू रामचंद्रांच्याकडे केली तर तो खरंच शरणागत झाला का? हाच खरा प्रश्न आहे. आणि यातून मग शरणागतीची व्याख्या सज्जनो आपल्याला जणू काही या बालीच्या चरित्रामधून लक्षात येते. राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. हे शरणागतीचं मर्म आहे. मी तुझ्या इच्छेमध्ये माझी इच्छा मिसळलीये. जर तुला मी मृत्यू देण्यासाठी योग्य वाटत आहे तर यावरती माझं काहीही म्हणणं नाही. जर तुला वाटत असेल की तुझ्या बाणाच्या आधाराने माझा प्राण गेला पाहिजे तरी देखील माझी यामध्ये कुठलीही ना नाही. भगवंताच्या इच्छेमध्ये इच्छा मिसळून राहणं याचं नाव शरणागती आहे. ज्याला पूज्य बाबा यस फादर यस अँड ऑलवेज यस या आधाराने आपल्याला विस्तारपूर्वक सांगायचंय. बघा, जर इथं बालीने आपल्या प्राणाच्या रक्षणाची भीक, जी खरं तर त्याला सहजपणे मिळत होती, ती जर स्वीकारली असती तर कदाचित एक खूप मोठी गोष्ट त्याच्या हातून निसटून गेली असती. आपण म्हणाल, अहो प्राणाच्या पलीकडे काय बहुमूल्य आहे? खरोखर प्राणाच्या पलीकडे काय बहुमूल्य आहे?
सज्जनो, हा प्राण म्हणजे केवळ या शरीराने धारण केलेलं सत्य तत्व आहे. प्रभू रामचंद्रांनी या केवळ नश्वर देहाच या बाणाच्या आधाराने वध केलेला आहे, ना की त्या शाश्वत सत्याचा. आणि या प्राणाची किंमत जरी कदाचित या देहाच्या आधाराने बालीने दिली असली तरी त्याला त्या बदली जे मिळणार आहे ते असं शाश्वत स्थान आहे की जे प्राप्त झाल्यानंतर पुन्हा या देहरूपी वस्त्राची कधीच बालीला गरज पडणार नव्हती. आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टींची मूल्य असतात. जसं आपण एखादी वस्तू घ्यायला गेलो की त्या वस्तूच्या बदली आपण त्याला काहीतरी रक्कम देत असतो. त्याप्रमाणे सज्जनो, या आत्मनिवेदनासाठी एकच मूल्य आपल्याला द्यावं लागतं, जे 100% शुद्ध असावं लागतं, आणि ते मूल्य आहे शरणागतीचं. जिथं कुठलाही प्रतिप्रश्न नाही, जिथं कुठलाही उलट विचार नाही, केवळ त्या भगवंताच्या इच्छेमध्ये आपली इच्छा स्वाभाविकपणे मिसळून त्या भगवंताच्या चरणी नतमस्तक होण्याची ही स्थिती म्हणजे शरणागती आहे. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र देखील बालीच्याकडे पाहतायत की आता बाली नेमकं काय म्हणतोय. बाली कहा सुनु कृपा निधाना. जेव्हा प्रभू रामचंद्र आजच्या काळामध्ये जणू काही ही ऑफर देतायत बालीला की बाली तू स्थिर राहा, स्वतःच्या प्राणांचं रक्षण कर, मी तुझ्या मस्तकी हात ठेवतो. त्या सरशी बाली प्रभू रामचंद्रांना म्हणतो, स्वामी ऐका, मला काही निवेदन करायचंय. प्रभू रामचंद्र म्हणतात, काय सांगायचंय बाली तुला. बाली प्रभू रामचंद्रांना म्हणतो की जन्म जन्म मुनी जतन कराही, अंतराम कही आवत नाही. मुनिगण जन्मोजन्मी अनेक प्रयत्न करतात. कशाचा? की अंतकाळी आपल्या मुखातून राम नाम घेत असताना आपला प्राण या देहातून जावा. परंतु एवढी तपश्चर्या करूनही अंतकाळी भगवंताच्या नामाची स्मृती ही जागृत राहीलच याची त्यांना खात्री देता येत नाही. सज्जनो, या प्राणांतिक वेदनांच्या पायी मनुष्य जर ते नाम खरंच त्याच्या हृदयामध्ये खोलवर मुरलं नसेल तर तो सहजपणे विसरून जातो. या देहाच्या यातना, या वेदनांमध्ये त्याला भगवंताचा विसर पडतो. आणि त्यामुळे जरी आयुष्यभर साधना केली परंतु जर नामामध्ये मन खऱ्या अर्थाने रमलं नसेल, जर त्या नामाचं मूल्य आपल्याला जाणवलं नसेल, जर त्याच्या प्रेमाची चव आपण चाखली नसेल तर कदाचित अंतकाळी त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असलेल्या गोष्टींचंच आम्हाला स्मरण होतं. बघा, आपण रात्री झोपताना जो विचार करत झोपतो ना, सकाळी जेव्हा जाग येते तेव्हा आपल्या डोक्यामध्ये सर्वात प्रथम त्याच विचाराचे तरंग येतात. एक झोप आणि एक जागृती हाच जेव्हा आपण मोठ्या स्केलवर मोजमाप करतो तेव्हा तो एक मृत्यू आणि दुसरा जन्म ठरतो. आणि त्यामुळे मृत्यूच्या समयी ज्या पद्धतीचे विचार आपल्या मनामध्ये घोंघावत असतात, सज्जनो, पुढील जन्माच्या जागृतीच्या वेळेला त्याच विचारांची स्पंदनं घेऊन आपण नवीन देह धारण करत असतो. आणि त्यामुळे ही सर्व काही परमार्थाची आमची खटपट चालली ती एकाच गोष्टीसाठी की शेवटचा दिस गोड व्हावा. त्या शेवटच्या क्षणी त्या भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये यावं, यासाठी ही सर्व साधना चालली आहे बाबा. पूज्य बाबा म्हणायचे ना की का गोंदवल्याला येता, इथं येऊन मरणाची कला शिकायची आम्हाला. आणि त्या अंतकाळी भगवंताचं नाम मुखामध्ये येण्यासाठी
आपल्याला दिवस रात्र साधना करावी लागते. आपण म्हणाला आहोत तेव्हा शेवटचं एकदा म्हणायचंय ना, मग इतका आत्तापासून का अट्टहास? तो जर अट्टहास नसेल तर अंतःकाळी भगवंताची स्मृती आपल्या हृदयामध्ये जागृत होणं हे कदापिही शक्य नाही. आणि ज्यांनी आपल्या आयुष्यभर या नामाची तपश्चर्या केली आहे, जर त्यांच्या हृदयामध्ये वासनेचा जोर अत्यंत प्रबळ असेल तर एवढी तपश्चर्या करूनही कदाचित त्यांच्या मुखामध्ये देखील राम येऊ शकत नाही. परंतु बाली म्हणतो, हे प्रभो ऐका, की अशा या भगवंताच्या नामाचं महत्व ज्याने जाणलं आणि जो या नामाच्या बळावरती काशीमध्ये आलेल्या सर्वांना समान रूपाने अविनाशनी गती देऊ शकतो, असा हा प्रत्यक्ष महादेव, त्या महादेवाचं हृदय असलेले प्रभू रामचंद्र आज प्रत्यक्ष माझ्या समोर माझ्या नेत्रांचा विषय होऊन उभे राहिलेले आहेत. मला माहित नाही माझी कुठली तपश्चर्या होती, माझं काय साधन होतं, मी कुठं नामस्मरण केलं, मला याची खरंच काहीही कल्पना नाही. परंतु हे अकारण हितेशी प्रभो, आपलं नाम देखील अंतःकाळी मुखामध्ये येईल न येईल ह्याची खात्री या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला देता येत नाही. असे प्रत्यक्ष आपणच माझ्या डोळ्यासमोर असताना मी आता कुठल्या कारणासाठी पुन्हा या देहाला रक्षण करण्याची इच्छा बाळगू? आपण म्हणताय की मी तुला प्राणाचं पुन्हा दान देतो, परंतु प्रभू असा क्षण आयुष्यामध्ये कधी येणार? आपण समोर उभे आहात, आपल्या या अत्यंत सुंदर सगुण रूपाला माझी दृष्टी पाहत आहे, आपले चरणांवरती माझी दृष्टी खेळली आहे. आपल्या बाणाच्या आधाराने आपण मला आपल्या परमधामामध्ये पाठवणार आहात. यापेक्षा अजूनही मृत्यू या शब्दाचा अर्थ काय? हा खऱ्या अर्थाने उत्सव आहे प्रभो. या उत्सवामध्ये पुन्हा आपल्या देहाचं रक्षण करण्याची मागणी. श्री महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर कामधेनू घरात येत असताना तिला बाहेर काढून गाढव घरामध्ये घेण्यासारखं आहे. मम लोचन गोचर सोई आवा, बहुरी की प्रभू अस बनीही बनावा. हे प्रभो, आयुष्यामध्ये असा संयोग न जाणे पुन्हा कधी होईल न होईल, आणि त्यामुळं या आपल्या परमकृपेच्या समोर मला कुठल्याही नश्वर गोष्टीची अपेक्षा राहिली नाही. ना किष्किंधेच्या राज्याची, ना माझ्या पत्नीची, ना माझ्या संपत्तीची, ना माझ्या मनामध्ये सुग्रीवाविषयी कुठला द्वेष आहे. प्रभो, मला तर माझ्या या देहरूपी वस्त्राची देखील आता किंमत आपल्या या दर्शनापुढे वाटत नाही. त्यामुळं आपल्या दर्शनाच्या बदल्यात मला कुठलीही नश्वर गोष्ट न देता, हे प्रभो, आपण माझ्यावरती आपली परम कृपा करावी. अशा रीतीने सज्जनहो, बालीने प्रभू रामचंद्रांच्याकडून जणू काही मृत्यू मागून घेतलेला आहे. अशा या बालीचं या अंतिम टप्प्यामधलं प्रभू रामचंद्रांना केलेलं निवेदन समजून घेत आपण उद्याच्या कथाचरित्रामध्ये या बाली उद्धार प्रसंगाला विराम देऊया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.